देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगरच्या वतीने पंचवटी चौक येथे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा, पेपरफुटीतील दोषींना तात्काळ अटक करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। नीट सारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय परीक्षेतील गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व संबंधित परीक्षा यंत्रणेकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी नमूद केलंय। या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। नमस्कार, कृष्णा चव्हाण, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उद्धव प्रांत सहमंत्री। नुकत्याच झालेल्या नीट 2024 पेपरफुटी प्रकरणी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगरतर्फे जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या शिक्षण माफियांचा पर्दाफाश होणे अत्यंत गरजेचे आहे। केंद्र सरकारने या प्रकरणी जी चौकशी आहे ती सीबीआयकडे सोपवली आहे। ही जे पण दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी। वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे एनटीएवर एक मोठा प्रश्न निर्माण तयार झालेला आहे। वर्षभर मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा एक मोठा अन्याय आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आज मागणी करतं की या प्रकरणी एक उच्चस्तरीय कारवाई करण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व भविष्यात होणाऱ्या या घटना टाळण्यासाठी परीक्षा यंत्रणा सक्षम, मजबूत आणि पारदर्शक करण्यात यावी। जोपर्यंत या प्रकरणी